कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत मंदिराच्या परिसरामध्ये जे काही दुकानं आहेत, जागा आहेत, या मिळकतींचं संपादन आहे ते केलं जाणार आहे आणि या भूसंपादन केल्या जाणाऱ्या किंवा मिळकतींचं संपादन केल्या जाणाऱ्या जागांचं मूल्यांकन करण्याच्या सूचना आहेत त्या जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। काल याबाबतची आढावा बैठक आहे ती पार पडली आणि या बैठकीमध्ये महिन्याभराच्या आत या सगळ्या मंदिर परिसरातील जागा आणि त्याचबरोबर मिळकतींचं मूल्यांकन करण्याचे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत। या सगळ्या मिळकतींचं मूल्यांकन झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे आणि त्यानुसार या सगळ्या मिळकतधारकांना पैसे किंवा जागा अशा स्वरूपामध्ये हा सगळा मोबदला आहे तो दिला जाणार आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये ही सगळी मंदिर परिसरामध्ये जी काही छोटी मोठी दुकानं आहेत ती या ठिकाणाहून काढली जाणार आहेत आणि पहिल्या टप्प्यातील काम जे आहे ते अशा पद्धतीने सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। खरं तर अंबाबाई मंदिरातील 1400 कोटीच्या आराखड्यातले पहिला टप्प्यातलं जे काही काम आहे त्या अंतर्गत आतमध्ये मंदिरामध्ये संवर्धनाचं काम एका बाजूला सुरू असताना तर दुसऱ्या बाजूला मंदिराच्या बाहेर जी काही छोटी मोठी दुकानं आहेत ती लवकरात लवकर कशा पद्धतीनं काढली जातील या संदर्भातली कार्यवाही करायला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या मिळकती आहेत त्यांचं मूल्यांकन करण्याबाबतच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे येत्या महिन्याभरात या सगळ्या मूल्यांकनाच्या प्रक्रियेला वेग येणार आहे आणि ही सगळी मूल्यांकनाची प्रक्रिया झाल्यानंतर ही सगळी दुकानं काढण्याबाबतची कार्यवाही देखील सुरू केली जाणार आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।